एकीकडे बीबीडी चाळीतील पोलिसांना हक्काचे घर अल्पदरात मिळणार आहे, तर याच धर्तीवर आता लोहमार्ग पोलिसांच्या कुटुंबाने देखील घाटकोपर येथील लोहमार्ग वसाहतीचे पुनर्निर्माण करून इथे अल्पदरात लोहमार्ग पोलिसांना हक्काचे घर देण्याची मागणी केली आहे। आज या वसाहतीमध्ये राहणाऱ्या पोलीस पत्नींनी यासाठी एकत्र येत वसाहतीच्या प्रवेशद्वाराजवळ निदर्शने केली। मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच सर्व संबंधितांना याबाबत पत्रव्यवहार केला आहे, मात्र दखल घेतली जात नाही। पूर्व द्रुतगती मार्गाला लागून सुमारे 35 एकर मध्ये लोहमार्ग पोलिसांच्या 24 इमारती उभ्या आहेत। यातील अनेक इमारती धोकादायक म्हणून बंद आहेत। उरलेल्यापैकी 600 पोलीस कुटुंब इथे राहतात। लोहमार्ग पोलिसांच्या संख्या 3500च्या आसपास आहे। जर या विभागाचा पुनर्विकास केल्यास इथे हजारो घरे निर्माण करता येतील आणि त्यात कायमस्वरूपी घरे लोहमार्ग पोलिसांना मिळतील। 2-3 पिढ्या इथे राहिल्यानंतर पोलीस कुटुंबांना घरे सोडावी लागतात आणि मुंबईत घरे घेणे कठीण असल्याने मुंबई सोडावी लागते। मुलांचे शिक्षण अर्धवट राहतात। म्हणून सरकारने लोहमार्ग पोलिसांच्या या वसाहतीचे पुनर्निर्माण करून इथेच कायमस्वरूपी घरे द्यावीत अशी मागणी पोलिसांच्या कुटुंबाने केली आहे। नमस्कार, मी सुशील विठ्ठल जंगम, महाराष्ट्र पोलीस वय संघटनेमध्ये पोलीस बॉईजमध्ये आहे। आमची इथे घाटकोपरमध्ये रेल्वे पोलीस वसाहतमध्ये हक्काची घरं होण्यासाठी आम्ही जवळ 10 ते 15 वर्ष आम्ही पाठपुरावा करत आहे। आज घाटकोपरमध्ये रेल्वे पोलीस वसाहत पुनर्वसनासाठी चालली असं आम्ही ऐकतोय, पण त्यामध्ये आमचंही मालकी हक्काची घरं कुठेतरी व्हावी। आज सरकारला एकच नम्र विनंती आहे, जर पोलीस वसाहतीमध्ये पुनर्वसन होत असेल तर इथे 7 ते 8 हजार घराच्या वरती होऊ शकतात। आमचा रेल्वे पोलीस वसाहतीचा स्टाफ जवळ आमचा 3 ते 3.5 हजार स्टाफ आहे। आमचं सुद्धा कमिशनर ऑफिस, DG ऑफिस हे सगळे भाडे तत्वावर दिलं जातं। ते भाडे तत्वावर देण्याच्या पलीकडे आमची अशी मागणी आहे की तेच समजा इथे अधिकाऱ्यांच्या इथे ऑफिसेस झाले किंवा ते सोडून झाले, ते सोडून 12 ते 13 हजार घर होत असेल तर आमची 1000 घरं कुठेतरी पोलिसांच्या मालकी हक्काच्या घरासाठी BDD वरळीच्या धर्तीवर आपण इथे बसू शकतात। आजूबाजूला बघितलं तर पोलीस वसाहतीच्या जागेवरच अनधिकृत बांधकाम होत 2.5 ते 3 एकरमध्ये झोपडपट्ट्या घुसलेल्या। आज तुम्हीच त्यांना पुनर्वसन म्हणून फुकट घरं देणार आहे, त्या आम्हाला फुकट न बघता आम्ही काय सांगतोय, BDD आणि वरळीच्या धर्तीवरती आम्हाला घरं देण्यात यावी। आमचं एकच म्हणणं आहे, जर इथे 16 आणि 17 हजार घराचं इथे पुनर्वसन होऊ शकतं तर कुठेतरी आमच्या पोलीस पत्नीचा आमचा एक थोडासा आधार आहे। मुंबईमध्ये घर होण्याचं स्वप्न हे आपण पूर्ण करावं, यासाठी आमची नम्र विनंती। धन्यवाद। आज हे निदर्शनं करण्याचं कारण, उपोषण करण्याचं कारण एकच आहे, रेल्वे पोलीस वसाहतीसाठी त्यांच्या कुटुंबासाठी मालकी हक्काची घरं मिळावीत, त्याच्यासाठी हे निदर्शन चालू आहे। ज्या कंडिशनमध्ये आज आम्ही राहतो ती कंडिशन जर बघितली तर खूप बेकार वाईट परिस्थिती आहे ही। आणि जसं BDD चाळीचं, नायगावचं जसं झालं, त्या धर्तीवरती जे काही सरकारचे नियमानुसार जे काही असेल, घराचे पैसे असतील, त्या धर्तीवरती आम्हाला इथे मालकी हक्काची घरं घाटकोपरमध्येच आम्ही ज्या ठिकाणी राहतो त्याच ठिकाणी, का तर आज एवढं 30 ते 35 एकर भूखंड आहे इथे, तुम्ही कुठेही 7 ते 8 हजार लोक बसवू शकता। हे फडणवीस साहेबांनी इथे आमच्या इथे दिवाळी उत्सव झाला होता त्या टायमाला फडणवीस साहेब स्वतः बोललेले आहेत की इथे 7 ते 8 हजार घरं पोलिसांसाठी होऊ शकतात, मालकी हक्काची। ती पण आम्हाला भाडे तत्वावरती आता नको आहे। आम्ही 30-40 वर्षाला भाडे तत्वावरतीच राहतोय, या जागेचं भाडं भरतोय, पण आज या जागेचं भाडं भरून रिटायर झाल्याच्या नंतर एक 4 ते 6 महिन्यामध्ये इथून आम्हाला हकललं जातं, कोणी राहून देत नाही त्याच्यावरती जास्त। मग आम्हाला आता घरं नाही आहेत आमची, तर आम्ही जाणार कुठे? गावाशिवाय आम्हाला पर्याय नाही आहे, गावीच जावं लागणार आहे। मग मुलांची शिक्षण आहे, बाकीचं आहे, सगळं आलं त्याच्यामध्ये, तर ते कुठे करणार? मुलं कुठे राहणार? नवरा बायको जाऊ गावी, मुलांना कुठे सोडायचं? मग त्याच्यासाठी आमचं एकच मागणं सरकारला हात जोडून विनंती आहे की मालकी हक्काची घरं रेल्वे पोलीस क्वार्टरची झालीच पाहिजेत। रेल्वे पोलिसांना कुठेतरी न्याय मिळालाच पाहिजे। प्रत्येक ठिकाणी रेल्वे पोलीस बंदोबस्तासाठी कुठेही असू दे, गावच्या ठिकाणी असू दे, मुंबईत असू दे, काय राडा होऊ दे, घरातली भांडणं असू दे, रेल्वे पोलीस कायम हजर असतो तिथे। जसं BDD चाळीचं झालं, नायगावचं झालं, त्या बेसवरती आम्हाला सरकारने आमची मागणी पूर्ण करावी, हात जोडून विनंती आहे।